आता 2 नंबरची कथा येते रुद्राक्ष. रुद्राक्ष देवाला का प्रिय? मुळात रुद्राक्ष या शब्दाचा अर्थ काय? रुद्र म्हणजे शंकर, अक्ष म्हणजे अश्रू. अश्रू म्हणजे काय? आपण रडल्यानंतर जे डोळ्यातून पाणी येतं ना, त्याला अश्रू म्हणतात. रुद्र म्हणजे भगवान शंकर, अक्ष म्हणजे भगवान शंकराचे अश्रू. या रुद्राक्षाच्या सुद्धा 2 कथा आहेत. पहिली कथा, भगवान शंकर ध्यानस्थ बसायचे, हजारो वर्ष लाखो वर्ष ध्यानात राहायचे. पण ज्या वेळेला ते ध्यानावरती यायचे त्यावेळेला पार्वती मातेला बघितलं, सती मातेला बघितलं का डोळ्यामध्ये अश्रू यायचे. का किती दिवस आपण ध्यानामध्ये, किती दिवस आपण समाधीमध्ये, पण आपली पत्नी मात्र आपली सेवा, आपलं भजन पूजन याजन. आणि मग ज्या वेळेला समाधीतून भगवान शंकर बाहेर आले, समोर पार्वती मातेला बघितलं का लगेच डोळ्यामधून अश्रू येतात. आणि ते अश्रू जिथं पडतात तिथं ते झाड तयार होतं. ही एक कथा. आता या कथेचे थोडे संभ्रमच आहेत, अनेक कथा आहेत. त्यानंतर आपण 3ऱ्या दिवशी कथा ऐकली, ज्यावेळेला सती माता बापाच्या यज्ञकुंडामध्ये भस्म अग्नी प्रवेश केला. आणि हे ज्या वेळेला भगवान शंकराला कळालं ना, त्यावेळेला भगवान शंकराच्या डोळ्यामधून पडलेले अश्रू जिथं जिथं पडले तिथं तिथं ती झाडं तयार झाली. ते रुद्राक्षाची झाडं. आणखी एक 3री कथा आहे. 3री कथा अशी का सत्ययुगामध्ये त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता. सत्ययुगामध्ये त्रिपुरासुर नावाचा एक दैत्य होता, राक्षस होता. एवढा बलवान झाला. बलवान कशामुळे होतो? तपानेच होतो. तपाने एक तर बलवान होतो, नाहीतर मग देवाची प्राप्ती होती. आमच्या हरिपाठामध्ये माऊली लिहितात. काय लिहितात? आठवलं का प्रमाण? काय? तपेविन दैवत दिलाविन प्राप्त. तपेविन दैवत दिलाविन प्राप्त. तपेविन दैवत दिलाविन प्राप्त. दिलाविन प्राप्त. गुजविन हित कोण सांगे. गुजविन हित कोण सांगे. हरिमुखी मना, हरिमुखी मना, हरिमुखी मना, हरिमुखी मना. हे दैत्य तप खूप करायचे. आणि तप केल्यानंतर त्यांच्यामध्ये सामर्थ्य येत होतं. ब्रह्मदेवाचं तप केलं, ते त्रिपुरासुराने वरदान बलवान मागून घेतलं. आणि मग बलवान झाले का त्यांच्यावरच ते उलटायचे. बलवान कोणामुळे होतात? राक्षस देवतांमुळे. आणि युद्ध पुन्हा त्यांच्याशीच करायचं. हा त्रिपुरासुर बलवान झाला, पण युद्ध कोणाशी खेळला? देवतांशीच. इंद्राला सळू कपळू केलं. इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव म्हटलं आता काय करावं? चला भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हटले आता यातून तुम्हाला सोडवण्याचं काम एकच देव करेल, ते म्हणजे भगवान शंकर. आणि मग सर्वांनी भगवान शंकराचा धावा केला, कैलासामध्ये गेले आणि भगवान शंकराची स्तुती केली. नागेंद्र हराय त्रिलोचनाय
भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. भगवान शंकराची स्तुती केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. बोला देवतांनो, काय गर्दी एवढी आज? म्हटले देवा, त्या ब्रह्मदेवाने त्या त्रिपुरासुराला बलवान होण्याचं वर दिला, आज तो आम्हाला त्रास देतोय. म्हटले काळजी करू नका, त्याचा बंदोबस्त करतो. आणि मग त्याचा काळ येऊन दिला. आणि मग त्या बलवान असणाऱ्या त्रिपुरासुराचा वध करण्याकरता भगवान शंकराने अजगर नावाचं धनुष्य वापरलं. आणि त्या अजगर नावाच्या धनुष्याने भगवान शंकराने त्या त्रिपुरासुराचा वध केला. आणि त्या युद्धामध्ये कितीतरी दिवस युद्ध चालू होतं, कारण तो बलवानच शेवट. आणि मग असं वर्णन केलं जातं शिवपुराण कथेमध्ये, त्या युद्धामध्ये जो भगवान शंकराच्या अंगातून घाम खाली पडला, त्या घामापासून जे थेंब खाली पडले, जिथं जिथं थेंब पडले तिथं तिथं ते रुद्राक्षाचं झाड तयार झालं. अनेक कथा आहेत अशा. रुद्राक्षाची कथा आपल्याला शिवमहापुराण कथेमध्ये वाचायला मिळते. आणि त्या रुद्राक्षाचा महिमा सांगत असताना भगवान शंकर सांगतात, जो कोणी रुद्राक्ष हातामध्ये घेऊन जप करेल, जो कोणी रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये घालेल आणि अशा अवस्थेमध्ये जर त्याला मृत्यू झाला तर तो बिनधास्तपणे कैलासाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. असा त्या रुद्राक्षाचा महिमा आहे. एकमुखी रुद्राक्ष आहेत, तीनमुखी रुद्राक्ष आहेत, पंचमुखी रुद्राक्ष आहेत. असे रुद्राक्षाचे प्रकार आहेत. पण एकमुखी रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष त्याचाही विशेष महिमा आहे. ते भगवान परमात्म्याला अतिशय प्रिय ठरलं म्हणून बेलपत्र आणि रुद्राक्ष हे भगवान परमात्म्याला अतिप्रिय ठरलेले हे दोन वृक्ष आहेत. आता तिसरा मुद्दा, नंदी. या नंदीचं महात्म्य काय? हा नंदी कोण होता? भगवान परमात्म्याला एवढा प्रिय का ठरला? तर त्याची कथा आपल्याला अगदी थोड्या वेळामध्ये, कारण पुढेही कथा आहेत, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पण तत्पूर्वी आपलं मन स्थिर करण्याकरता, बुद्धी स्थिर करण्याकरता एकदा महादेवाचं भजन करा, म्हणजे पुढची कथा तुम्हाला अतिशय शांतपणे ऐकता येईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय.